मित्रांनो, सखी चाळीतून पुन्हा सरकारच्या घरी रिटर्न आली आणि आता ती सरकारच्या घरी राहणार असं मलाही वाटलं होतं, परंतु असं काहीच नाहीये. मित्रांनो, सखीने घरापाशी येऊन पुन्हा सरकारला चॅलेंज दिलेला आहे की ही सखी हारणारही नाही. माझ्या बाबांनी माझ्यावर असे संस्कारच केले नाही की इतक्या लवकर हार मानायची. काहीही झालं तरी 1 महिना मी या घरात पाऊल ठेवणार नाही. कुणीही मेलं तरी मी या घरात पाऊल ठेवणार नाही, या घराचं तोंड सुद्धा बघणार नाही. मी तुम्हाला वॉर्निंग द्यायला आले होते, तुम्हाला चॅलेंज द्यायला आले होते. पुन्हा तुम्ही मला कितीही हरवण्याचा प्रयत्न केला, माझ्या आयुष्यातून सगळ्या गोष्टी जरी काढून घेतल्या तरी मी हरणार नाही, असं सरकारला सखी आता मोठमोठ्याने ओरडून चॅलेंज देत आहे. काहीही झालं तरी मी तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही. मी कुठेही जाईल, कुठेही राहील, माझं काहीही करीन, मी 1 महिना कशीही राहील, परंतु तुमच्याकडे भीक मागायला येणार नाही. मित्रांनो, आता कहाणीमध्ये खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे. ही सरकार एवढी नीच बाई आहे की तिने कानाला त्याच्या घरातलं सगळं साहित्य आणायला लावलेलं असतं. त्याच्यामुळे कानाची मजबुरी असते, त्यामुळे त्याने घरातला सगळा भाजीपाला गुंडाळून सरकारपुढे ठेवलेला असतो. मित्रांनो, परंतु सखी हारणारी नाही. तिचा काकाही तिच्याबरोबर आहे. तिच्या काकाचा तिला फुल सपोर्ट आहे. गौतम काका तिला सपोर्ट करत आहे. मित्रांनो, मात्र इथे आता सरकार खूप तापलेली आहे, खूप चिडलेली आहे आणि रागाच्या भरात ती आता खून करण्याचा निर्णय घेणार आहे. मित्रांनो, ती आता गाडीत बसलेली आहे आणि पिस्टल घेऊन हातात आता निघालेली आहे. कुणाकडे तर चाललेली आहे तेजस्विनीकडे, म्हणजे सखीच्या आईकडे. सखीच्या आईला ती आता धमकी देत आहे की तुझी मुलगी सुद्धा तुझ्यासारखीच निघाली, हार मानायला तयारच नाही. जशी तू आतापर्यंत डूब धरून आहेस तशी ती सुद्धा हार मानायला अजिबात तयार नाही. आता तुझा खेळ मी खल्लास करणार, आणि असं म्हणून तिने गोळी चालवली आहे. मित्रांनो, आता काय होणार, कसं होणार, काय वाटतं आता? ती गोळी जर तिला लागली असेल तर ती बिचारी मरण पावली असेल. सखीला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तिचं काय होईल, काय करेल ती? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.